जीएसटीशी रिलेटेड टर्म्स तुम्हाला आता चांगल्या समजलेल्या आहे. टेक्स्टबुकमध्ये 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहे. ॲक्टिव्हिटी काय, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं की 10 लिस्ट ऑफ 10 आयटम्स बनवायचे. 10 आयटम्स म्हणजे काय, 10 गुड्स, 10 वस्तूंची लिस्ट बनवायची. त्यासाठी जीएसटीचं रेट काय असणार आहे, ते रेट तुम्हाला मेन्शन करायचं आहे रेफरिंग टेबल. त्यानंतर त्याच पद्धतीने सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे 10 सर्व्हिसेस मेन्शन करा. त्या सर्व्हिसेससाठी काय जीएसटीचा रेट आहे तो रेट तुम्हाला मेन्शन करायचा आहे. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये काही सर्व्हिसेस आणि काही गुड्स यासाठी जीएसटी रेट, त्यानंतर HSN कोड, SSC कोड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून त्या टेबल तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्ही इझिली करू शकता. त्यानंतर आपण आतापर्यंत जे काही शिकलो रिलेटेड टू जीएसटी, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, जेणेकरून आपण जे काही शिकलो त्याची परत एकदा रिव्हिजन होणार आहे. त्यासाठी टेक्स्टबुकमध्ये दिलेला सॉल्व्ड एक्झाम्पल आपण घेतोय. फर्स्ट एक्झाम्पल, पेज नंबर 86. एक्झाम्पल इज, क्वेश्चन इज, आरती गॅस एजन्सी सप्लाइज LPG सिलेंडर टू कंझ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹545. एक गॅस एजन्सी आहे, आरती गॅस एजन्सी. ते काय करत आहे, LPG सिलेंडर सप्लाय करतं कंझ्युमरला फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹445. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे नॉट 445, 545. आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय की गुड्सची जी व्हॅल्यू असते, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची, एखाद्या वस्तूची जी व्हॅल्यू ज्याच्यावरती जीएसटी अप्लाय केलं जातं त्याला बोलतं टॅक्सेबल व्हॅल्यू. देन जीएसटी चार्ज इज 5%. तर यामध्ये जीएसटी किती चार्ज केला आहे, 5%. व्हॉट इज अमाऊंट ऑफ CGST अँड HGST इन द टॅक्स इनवॉइस. मग टॅक्स इनवॉइस जर बनवलं त्यामध्ये HGST आणि CGST काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. टू फाइंड CGST अँड HGST. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं व्हॉट इज टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर की जो हे सिलेंडर खरेदी करणार आहे त्याने किती अमाऊंट टोटल पे करावे लागणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. अँड देन फाइंड अमाऊंट ऑफ जीएसटी टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. आणि गॅस एजन्सीला किती जीएसटी पे करावं लागणार आहे किंवा गॅस एजन्सीने किती जीएसटी पेड केला ते ह्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहे. क्वेश्चन समजला. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 545ला. एक एजन्सी आहे, ते गॅस सिलेंडर या व्हॅल्यूला देते, जीएसटी एवढा आहे, त्यावरून आपल्याला CGST HGST फाइंड करायचा आहे. मग त्यानंतर जो कस्टमर आहे किंवा कंझ्युमर आहे तो किती टोटल अमाऊंट पे करणार आहे आणि ही जी गॅस एजन्सी आहे जीएसटी किती पे करणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहे. सो सोल्युशन, गिवन जीएसटी इज इक्वल टू 5%. जीएसटी 5 आहे. CGST HGST आपण बघितलं, CGST आणि HGST या दोघांची व्हॅल्यू नेहमी सारखी असते. किती असते, दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी म्हणजे 2.5%. ठीक आहे. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी या दोन व्हॅल्यू झाल्या 2.5%. 2.5% ऑफ वॉट, टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 2.5% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. So that is equal to 2.5% of taxable value 545. ठीक आहे. आता 2.5% म्हणजे काय, 2.5 अपॉन 100 ऑफ 545. इथे आपल्याला काय करावं लागणार, सिम्प्लिफिकेशन. सो दॅट इज इक्वल टू 2.5 अपॉन 100, याला आपण असं लिहू शकतो 25 अपॉन 1000, 25 अपॉन 1000 1/40. सो 545 अपॉन 40. ठीक आहे. 2.5 upon 100 that is 1/40. 1/40, 1 into 545, 545, 545/40. याला आपण 5 ने डिवाइड करूया. ओके. तर आपल्याला 109 डिवायडेड बाय 8 ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. $13.62. and therefore आपण लिहू शकतो CGST is equal to SGST that is equal to ₹13.62 or 6. ठीक आहे. CGST HGST व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट काय, टोटल अमाऊंट पेड बाय कंझ्युमर. कंझ्युमर किती अमाऊंट पे करणार, तर कंझ्युमर, सेकंड पार्ट, टोटल अमाउंट पेड बाय कंझ्युमर. टोटल अमाउंट पेड बाय कंझ्युमर किती असणार आहे. टोटल अमाउंट विल बी टॅक्सेबल अमाउंट प्लस CGST प्लस SGST. बरोबर.
किंवा आपण असं लिहू शकतो, इथे आपल्याला CGST HGST फाईन करायचं म्हणून आपण 2.5% घेतला. जर आपल्याला फक्त टोटल GST विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, 545चा 5% केला असता. ती व्हॅल्यू आपण टॅक्सेबल अमाऊंटमध्ये ॲड केली असती. आता बघा आपल्याला काय विचारलं की कन्झ्युमर की जो ते गॅस सिलेंडर घेतोय त्याला किती अमाऊंट द्यावं लागेल, त्याला त्याची प्राईस किती आहे 545, त्याच्यावरती GST किती लागला 5%, म्हणजे 545 प्लस 5%. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू त्याला द्यावी लागेल. 5%लाच आपण काय केलं CGST HGST मध्ये डिवाइड केलं, म्हणजे 545 प्लस 2.5% प्लस 2.5% ऑफ 545 एवढी व्हॅल्यू त्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे टोटल अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट दॅट इज इक्वल टू 545 प्लस CGST दॅट इज 13.62 आणि HGST 13.62. सो दॅट इज इक्वल टू 545 प्लस 13.62 प्लस 13.62 27.24. So 545 plus 27.24 572.24. सो थोडक्यात काय 545 एवढी गॅस सिलेंडरची व्हॅल्यू होती, बट ज्यावेळेस तो कन्झ्युमर घेतोय त्याला 5% GST अप्लाय होईल आणि त्यानंतर त्याला टोटल पे करावं लागणार 572.24 रुपीज. ओके. नाव थर्ड पार्ट GST पेड बाय LPG एजन्सी. LPG एजन्सी किती GST पे करणार आहे, GST किती असणार आहे 5% ऑफ दिस व्हॅल्यू, किंवा याला असं आपण लिहू शकतो CGST प्लस HGST. बरोबर. CGST होता 13.62, HGST आहे 13.62. सो टोटल अमाऊंट तो किती पे करणार आहे 427.24 रुपीज. तर एवढा GST एजन्सीला प्रोव्हाइड करावं लागणार आहे. समजलं. इथे आपल्याला CGST HGST विचारलं, हे जर नसतं विचारलं तर आपण काय केलं असतं 545चा 5% 545 अपॉन 20, सो 109/4. ही व्हॅल्यू किती आली असती 109/4. 27.25 म्हणजे अप्रॉक्सिमेटली हीच व्हॅल्यू इथे मिळाली असेल. 5% म्हणजे 2.5 प्लस 2.5. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. समजलं एकंदरीत अंदाजाला CGST HGST कसे कॅल्क्युलेट केले जाते किंवा टोटल अमाऊंट कसा पे केला जातो ते. नाव सेकंड एक्झाम्पल बघूया काय दिलं आहे. सेकंड, कुरियर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल ₹590 टू कुरियर अ पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. एक कुरियर एजन्सी दिलेली आहे. सो क्वेश्चन इज कुरियर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल ₹590 टू कुरियर अ पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. नाशिक टू नागपूर एक पार्सल पाठवायचं होतं, त्यासाठी एका कुरियर सर्व्हिसने चार्ज केले टोटल ₹590. ओके. इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500 ऑन विच CGST इज 45, HGST इज 45. फाइंड द रेट ऑफ GST चार्ज फॉर दिस सर्व्हिस. तर काय सांगितलं आहे की कुरियर सर्व्हिसने चार्ज केलेले आहे चार्ज अमाऊंट ₹590 आणि ते जे टॅक्स इनवॉइस बनलं जे बिल बनलं त्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹500. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूवरती आपण GST अप्लाय करतो दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500. त्यानंतर CGST दिलेला आहे 45, HGST सुद्धा बाय डिफॉल्ट 45 असणार आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे टू फाइंड रेट ऑफ GST. GSTचा रेट काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सो रेट ऑफ GST काय असणार आहे CGST प्लस HGST म्हणजे टोटल GST असणार आहे. सो सिन्स GST व्हॅल्यू किती असणार, GST व्हॅल्यू म्हणजे CGST प्लस SGST. CGST आणि HGST किती आहे 45 प्लस 45 म्हणजे GSTची व्हॅल्यू किती आली 90 रुपीजचा टॅक्स लागलेला आहे. हा टॅक्स कशावर लागतो, हा टॅक्स नेहमी लागतो टॅक्सेबल अमाऊंटवरती. त्यामुळे जर आपल्याला पर्सेंटेज रेट ऑफ GST फाइंड करायचं आहे, रेट ऑफ GST किती असणार आहे, रेट ऑफ GST असणार आहे की किती GST लागला किती टॅक्सेबल व्हॅल्यूवरती इंटू 100. समजलं रेट ऑफ GST आपण कसा फाइंड करतोय, किती GST लागला किती टॅक्सेबल व्हॅल्यूवरती इंटू 100.
So that is equal to 90 upon taxable value is 500 into 100. 90 upon 5 that is equal to 80. म्हणजे GST किती लागला 18%. आता इथे 590चा काहीच रोल नव्हता. 590चा रोल काहीच नव्हता, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी याचा काही रोल नव्हता. 590 कसं आलेलं बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू 500 आहे. टॅक्सेबल व्हॅल्यूवरती टोटल GST किती लागणार 45 + 45 म्हणजे 90. त्याहून ही 590 व्हॅल्यू आलेली आहे. बट कॅल्क्युलेशनसाठी त्याचा काही यूज नाही आहे. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता रेट ऑफ GST चार्ज बाय द एजंट इज 18%. क्लिअर आहे, सिम्पल क्वेश्चन होता. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, थर्ड क्वेश्चन. श्रीकर बॉट अ लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस. श्रीकरने एक लॅपटॉप घेतला. श्रीकरने एक लॅपटॉप घेतला आणि प्रिंटेड प्राईजवरती 10% डिस्काउंट त्याला मिळालं. ओके, द प्रिंटेड प्राइस ऑफ लॅपटॉप वॉज ₹50,000. प्रिंटेड प्राइस होती 50,000. 50,000 वरती त्याला 10% डिस्काउंट मिळालं. त्या प्राईजला त्यांनी तो लॅपटॉप खरेदी केलेला आहे. 18% GST वॉज चार्ज ऑन द डिस्काउंटेड प्राइस. ह्या डिस्काउंटेड प्राईजवरती 18% GST चार्ज केला गेला. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST. तर आपल्याला CGST आणि HGST फाइंड करायचं आहे. व्हॉट अमाऊंट डिड श्रीकर पे. तर श्रीकरने किती अमाऊंट पे केला ही गोष्ट सुद्धा आपल्याला फाइंड करायची. क्वेश्चन समजलं काय आहे. एक लॅपटॉप आहे, लॅपटॉपची प्रिंटेड प्राइस होती ₹50,000. ओके, त्याच्यावरती डिस्काउंट दिला गेला 10%. प्रिंटेड प्राइसवरती डिस्काउंट दिला गेला 10%. त्यानंतर GST ऑन डिस्काउंटेड प्राइस, GST ऑन डिस्काउंटेड प्राइस 18% GST चार्ज केला गेला. ओके, तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड अमाऊंट ऑफ CGST अँड HGST. आणि त्यानंतर व्हॉट अमाऊंट डिड श्रीकर पे. अमाऊंट पेड. ठीक आहे, CGST HGST तर कॅल्क्युलेट करणं इझी आहे, कारण टोटल GST दिलेला 18% म्हणजे CGST 9% असेल, HGST 9% असणार आहे. टोटल अमाऊंट पेड बाय श्रीकर म्हणजे काय, त्याला डिस्काउंटेड प्राइसने जी अमाऊंट मिळाली लॅपटॉपची ती अमाऊंट प्लस जो GST लागणार आहे ही टोटल अमाऊंट पे करणार आहे श्रीकर. ही टोटल अमाऊंट किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. सो सगळ्यात आधी आपण बघूया की त्याला डिस्काउंट मिळाल्यानंतर त्याने किती प्राइसला तो लॅपटॉप खरेदी केला. सो गिवन 10% discount on printed price, therefore Shrikar purchased laptop. किती प्राइसला लॅपटॉप परचेस केला ॲट 10% डिस्काउंट ऑफ 50,000. So that is equal to 50,000 into 10%. याचा अर्थ काय, त्याला 5,000 रुपीजचा डिस्काउंट मिळाला. सो डिस्काउंट इज इक्वल टू, इथे आपण असं लिहू शकतो श्रीकर परचेस लॅपटॉप ॲट डिस्काउंट. हे एवढं त्याला डिस्काउंट मिळालं. डिस्काउंट मिळालं म्हणजेच काय, देअरफॉर आपण लिहू शकतो श्रीकर परचेस्ड लॅपटॉप ॲट प्राइस 50,000 मधून डिस्काउंटेड प्राइस मायनस करायची, बरोबर. सो त्याला लॅपटॉप मिळाला ₹45,000ला. 45,000ला त्याने लॅपटॉप परचेस केला. आता GST लागलेला आहे या डिस्काउंटेड प्राइसवरती 18%. सो अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 18%. देअरफॉर GST किती असणार आहे, 18% ऑफ 45,000. 80 upon 100 multiplied by 45,000. So that is equal to 450 into 18. So 45 into 18 अपन product find करो. 8100. Not 81 45 into 18 8100 एवढा GST त्याला लागलेला आहे. दिस इज टोटल GST. आपल्याला काय फाइंड करायचं आहे,
CGST and HGST. So we know CGST is equal to HGST is equal to GST upon 2. So that is equal to 8100 upon 2. So that is equal to 8100 divided by 2 रुपीज 4050 म्हणजे CGST झाला रुपीज 4050 आणि HGST रुपीज 4050. इथे तुम्ही CGST आणि HGSTचं अमाऊंट फाइंड करण्यासाठी असंही करू शकता. टोटल 18% होता ना, म्हणजे 9% CGST असणार आहे, 9% HGST असणार आहे. ते या डिस्काउंटेड प्राईसचा 9% फाइंड करा, दॅट विल बी CGST, त्याचाच 9% असणार आहे HGST. अशा पद्धतीने जरी केलं तरी चालणार आहे. सो आपल्या CGST मिळाला, HGST मिळाला, अमाऊंट पेड बाय श्रीकर. आता श्रीकर किती अमाऊंट पे करणार आहे, त्याला जे डिस्काउंटेड प्राईसला लॅपटॉप मिळाला ती प्राईस प्लस त्याच्यावरती GST किती लागला, GST किती लागला म्हणजे CGST आणि HGST यांची ॲडिशन. सो थोडक्यात काय, डिस्काउंटेड प्राईस प्लस GST ही असणार आहे अमाऊंट पेड बाय श्रीकर. त्यामुळे नेक्स्ट पार्टसाठी सोल्युशन असणार आहे अमाऊंट पेड बाय श्रीकर. अमाऊंट पेड बाय श्रीकर इज इक्वल टू डिस्काउंटेड प्राइस 45,000 प्लस GST. GST आहे रुपीज 8100. सो 8100,001 रुपीज 53,100 म्हणजे 53,100 रुपीज एवढं त्यांनी पे केलं, कारण त्याच्यावरती GST लागलेलं आहे 18%. त्यामुळे वन लाईनमध्ये एंडला तुम्ही आन्सर लिहू शकता. क्वेश्चन काय होतं, सो अमाऊंट ऑफ CGST इज रुपीज 4050, अमाऊंट ऑफ HGST इज रुपीज 4050 अँड देन शिखर पेड रुपीज 53,100 फॉर दी लॅपटॉप. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. नेहमी लक्षात ठेवा CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल GST.